सर्वांना प्रभूच्या महान आणि पवित्र नावात सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण मोशेचा जन्म, त्याचे रक्षण आणि देवाने त्याला भविष्यातील कार्यासाठी कसे तयार केले हे पाहिले. आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अद्भुत घटना पाहणार आहोत. देवाने मोशेला जळणाऱ्या झुडपातून दिलेले बोलावणे. मोशे मिद्यान देशात साधे जीवन जगत असताना देव त्याला एक विशेष रीतीने भेटतो. तो एक असे झुडूप पाहतो जे आगीने जळत होते पण भस्म होत नव्हते. त्या ठिकाणी देव मोशेला आपली उपस्थिती प्रगट करतो. देव मोशेला सांगतो की त्याने इस्रायल लोकांचे दुःख पाहिले आहे आणि आता त्यांना मिसरच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची वेळ आली आहे. या महान कार्यासाठी देव मोशेची निवड करतो. तसेच या अध्यायात देव आपले पवित्र नाव मी जो आहे तो आहे प्रगट करतो. यामधून आपण देवाचे सामर्थ्य, त्याचे अस्तित्व आणि त्याची विश्वासू उपस्थिती समजू शकतो. तर चला आजच्या वचनातून आपण देवाच्या बोलवण्याचा, त्याच्या पवित्रतेचा आणि आपल्या जीवनासाठीचा त्याच्या योजनेचा अर्थ समजून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 3ऱ्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय मोशेला झालेले पाचारण. दुसरा विषय मोशेची नेमणूक. आता आपण मोशेला झालेले पाचारण या विषयाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. यासाठी आपण वाचणार आहोत निर्गम याचा 3रा अध्याय आणि पहिली 2 वचने. मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथरो याची शेरडे मेंढरे चारत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. झुडूप जळत असूनही ते भस्म का झाले नाही हे पाहण्यासाठी मोशे थोडा जवळ गेला. पवित्र शास्त्राच्या अचूकतेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे इस्रायल राष्ट्राचे अस्तित्व. बऱ्याच वर्षांपूर्वी जर्मनीच्या एका सम्राटाने आपल्या धर्मगुरूला प्रश्न विचारला, पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे, याचा सर्वात मोठा पुरावा कोणता? तो पुरावा माझ्या राज्यातच कुठेतरी आहे. धर्मगुरूने क्षणभरे न डगमगता उत्तर दिले, तो यहुदी मनुष्य महाराज. तोच पुरावा आहे. तोच ते जळणारे झुडूप आहे जे आज अविश्वासणाऱ्याला जवळ घेऊन पाहण्यास प्रवृत्त करते. इतर राष्ट्रे उदयास आली आणि नाहीशी झाली आणि तो त्या सर्वांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिला आहे. तो आजही अस्तित्वात आहे. मिसर देशातील गुलामगिरीपासून शतकानुशतके आजतागायत इस्रायल छळाच्या आगीत होरपळत आहे. पण त्या जळणाऱ्या झुडपाप्रमाणे इस्रायल भस्म झाले नाहीत. असो, तुम्ही शेवटचा मिद्यानी मनुष्य कधी पाहिला? तुम्ही मिद्यांचा झेंडा पाहिला आहे का? तुम्हाला मिद्यांच्या शासनाबद्दल काही माहिती आहे का? तुम्हालाही नाही आणि मलाही नाही, कारण मिद्यान आता अस्तित्वात नाही, ते नाहीसे झाले आहे. मोशेला दिसलेला परमेश्वराचा देवदूत हा देहधारणापूर्वीचा ख्रिस्तच होता. काही लोक कदाचित या निष्कर्षावर वाद घालतील, पण देवाच्या वचनाचा अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर त्याबद्दल खात्री झाली आहे. निर्गम याचा 3रा अध्याय आणि 3 ते 5 ही वचनं आपण वाचणार आहोत. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, मोशे मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? देव त्याला म्हणाला, इकडे जवळ येऊ नकोस. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. देवाला मोशेच्या वर्तणुकीत सुधारणा करावी लागली. मोशेचा सांभाळ जरी फारोच्या दरबारात झाला होता, तरी पवित्र देवाच्या सानिध्यात आपल्या पायातील जोडे काढून ठेवावेत इतकी समज त्याला नव्हती. आणि तसे पाहता आजकाल अनेक लोक देवाशी अतिशय सलगी करण्याचा प्रयत्न करतात.
देव त्याला देवाच्या पावित्र्याविषयी एक महान धडा शिकवत आहे. आपणही हा धडा शिकणे गरजेचं आहे. वाचूया आपण 6वं वचन. तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले, कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. मोशे देवाकडे पाहण्यास धजला नाही. जर त्याने तसे केले असते तर त्याला देवाच्या प्रकटीकरणाचे म्हणजेच मानवी रूपातील प्रभू येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले असते. योहानाचं शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 18 वचनाप्रमाणे आजही आपल्याला असे म्हणता येईल की देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे. देवाला जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त होय. पुढे जाऊया 7 आणि 8 ही वचने. परमेश्वर म्हणाला, मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यांना मिस्री लोकांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. देव जेव्हा एखाद्याची सुटका करतो तेव्हा तो केवळ कशापासून तरी सुटका करत नाही, तर तो नेहमीच कशासाठी तरी सुटका करतो. आपली सुटका पापापासून होऊन पवित्रतेसाठी आणि स्वर्गासाठी झाली आहे. पौल एफिसकरास पत्राचा 2 अध्याय आणि 5 आणि 6 वचनांमध्ये ही संकल्पना स्पष्ट करतो. आपण ती वचने वाचूया. ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झालेले आहे. आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले. देवाने आपल्याला जिवंत केले आहे आणि ख्रिस्ताबरोबर स्वर्गात बसवले आहे. तुम्ही जर आज तारले गेला असाल तर तुम्ही पूर्णपणे तारले गेला आहात. आज तुम्ही जसे तारलेले आहात तसेच तुम्ही 10 लाख वर्षानंतरही तारलेलेच असाल. कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. तुम्हाला आदामातून बाहेर काढून ख्रिस्तामध्ये आणले गेले आहे. तुम्हाला मृत्यूपासून बाहेर काढून जीवनात आणले गेले आहे. तुम्हाला अंधारातून बाहेर काढून प्रकाशात आणले गेले आहे. तुम्हाला नरकातून बाहेर काढून असे म्हणावे अशी तुमची इच्छा असेल तर स्वर्गात आणले गेले आहे. यालाच तारण म्हणतात. त्यात बाहेर काढणे आणि आत आणणे या 2 प्रक्रिया समाविष्ट आहेत. देवाने म्हटले, मी इस्रायल लोकांना दास्यातून बाहेर काढून एका चांगल्या देशात घेऊन जाणार आहे. हेच देवाचे तारणाविषयीचे कार्य आहे. ह्यालाच उद्धार म्हणतात. जाऊया आपण पुढे 9 ते 11 ही वचनं आपण वाचू. पहा, इस्रायल वंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसा जाच जुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्रायल वंशज यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजांना मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? मोशेच्या बाबतीत काय घडले आहे हे तुमच्या लक्षात येते का? या क्षणाच्या 40 वर्षांपूर्वी तो इस्रायलची सुटका करायला तयार होता. तो गर्विष्ठ आणि अतिशय अहंकारी होता. त्याने एका मिस्री माणसाला ठार मारले आणि आपल्या एका बांधवाला छळातून सोडवले, कारण त्याला वाटले की त्याने जे काही केले ते समजून घेतले जाईल. त्याला वाटले की तो एकटाच इस्रायलला सोडू शकतो. त्याला कळून चुकले की तो तसे करू शकत नाही आणि देवाने त्याला त्या कामासाठी तयार करण्याकरिता विशेष प्रशिक्षणासाठी रानाच्या मागील बाजूस नेले. तो खरोखर किती दुर्बळ आहे हे त्याला कळले. तो एकटाच इस्रायलला सोडू शकत नाही हे त्याला समजले. आता मोशे देवाला म्हणत आहे, मी कोण आहे? तू मला जे करायला सांगत आहेस ते मी करू शकत नाही. प्रियांनो, आता देव त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. आपल्या सर्व सेवकांना प्रशिक्षित करण्याची हीच देवाची पद्धत आहे. तरुण दाविदाला, जो एका महाकाय राक्षसाचा वध करू शकत होता, पृथ्वीवरील गुहांमध्ये आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये देवाला पाठवावे लागले.
जिथे जणू काही एका पक्ष्यासारखा त्याची शिकार केली जात होती. तिथे त्याला आपली स्वतःची दुर्बलता समजली. त्यानंतरच तो त्याला राजा बनवू शकला. एलिया संदेष्टा इतका शूर होता की तो थेट अहाब आणि इजबेल यांच्या दरबारात जाऊन तो त्यांना सांगू शकला. आपण वाचूया पहिले राजे याचा 17वा अध्याय पहिलं वचन. जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पाऊस पडणार नाही, हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. एलिया वरकरणी दिसत होता तितका शूर नव्हता. देवाने त्याला रानात पाठवले, असे ठिकाण जिथे देव आपल्या सेवकांना प्रशिक्षित करतो. एलिया एका ओढ्यातील पाणी पीत असे. तिथे दुष्काळ पडला आणि त्यामुळे तो ओढा आटून गेला. त्या ओढ्याचे पाणी हळूहळू कमी होत जाऊन तो पूर्णपणे आटताना पाहून एलिया म्हणाला, माझे जीवन एखाद्या आटलेल्या ओढ्यासारखेच झाले आहे. त्याचे म्हणणे अगदी बरोबर होते. त्यानंतर एलियाने काही काळ एका रिकाम्या पिठाच्या मडक्यातील अन्नावर गुजारा करण्यात घालवला. त्याला जाणीव झाली की आपण स्वतः काहीच नाही आणि देवच सर्व काही आहे. जेव्हा एलियाला ही जाणीव झाली तेव्हा देवाने त्याचा उपयोग बाल संदेष्टांचा सामना करण्यासाठी आणि स्वर्गातून अग्नीखाली उतरवण्यासाठी केला. पौल हे 2 करिंथ याचा 12वा अध्याय आणि 10वं वचन अशा प्रकारे मांडतो. म्हणूनच ख्रिस्ताच्या प्रित्यर्थ मला दुर्बलता, निंदा, अडचणी, छळ आणि संकटे यात आनंद वाटतो. कारण जेव्हा मी दुर्बल असतो तेव्हाच मी सामर्थ्यवान असतो. हा निश्चितच एक विरोधाभास आहे. तरीही देव मोशेला नेमके हेच शिकवत होता. जेव्हा मोशेला हे उमजले की तो स्वतः इस्रायल लोकांची सुटका करू शकत नाही, परंतु देव मात्र त्याच्याद्वारे हे कार्य करू शकतो, तेव्हाच देव त्याचा उपयोग करण्यास सज्ज झाला. आज आपल्यापैकी अनेकांचा उपयोग देवाकडून न होण्यामागील एक कारण हे आहे की आपण स्वतःला खूपच सामर्थ्यवान समजतो. तुम्ही कधी क्षणभर थांबून या गोष्टीचा विचार केला आहे का? आपण जेव्हा स्वतःला अतिशय सामर्थ्यवान समजतो तेव्हा देव आपला उपयोग करून घेऊ शकत नाही. आपल्या दुर्बलतेतूनच आपल्याला सामर्थ्य प्राप्त होते. प्रेषित पौल करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय आणि 27 या वचनामध्ये म्हणतो, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील सर्व दुर्बल ते निवडले. मोशे आणि पौल यांनी हे ओळखले होते की जेव्हा ते स्वतःला दुर्बल समजत असत तेव्हाच देव त्यांच्याद्वारे कार्य करू शकत होता. एका दुर्बल पात्राद्वारे देव किती अद्भुत कार्य करू शकतो हे खरोखरच विस्मयकारक आहे. पुढं आपण जाऊया. निर्गमनाचा 3रा अध्याय आणि 12 आणि 13 वचने. देव म्हणाला, खचित मी तुझ्याबरोबर असेन. मी तुला पाठवले याची खूण हीच, तू लोकांना मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुमच्याकडे पाठवले आहे. असे मी इस्रायल वंशजांकडे जाऊन त्यांना सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू? मोशेने विचारलेला हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. मला खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने हाच प्रश्न विचारला असता. मोशेला अशी भीती वाटत होती की इस्रायल लोक त्याचा स्वीकार करणार नाहीत. त्यांना देवाविषयी कसे समजावून सांगावे हे त्याला समजत नव्हते. इस्रायल लोकांना देवाच्या या डोंगरापर्यंत तो नक्की कसे घेऊन जाणार होता याचीही त्याला काहीच कल्पना नव्हती. या अशा समस्यांना मोशेला सामोरे जावे लागले होते. देवाने त्याला कशा प्रकारे उत्तर दिले याकडे आता लक्ष द्या. 14वं वचन. देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशजात सांग, मी आहे ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. मी आहे या नावात निसंशयपणे जे काही सांगितले गेले आहे त्यापेक्षा बरेच काही सामावलेले आहे. परंतु काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांचा विचार करणे आवश्यक आहे. मी आहे हे नाव एक चतुष्कोणीय अक्षर आहे, म्हणजेच 4 अक्षरे मिळून झालेला शब्द. आपण त्याचे भाषांतर यहोवा असे करतो.
त्याचे भाषांतर याह्वे असेही केले जाते. तुम्ही त्याचा उच्चार कसा करता? इस्रायलच्या वंशजांच्या दृष्टीने ते इतके पवित्र नाव होते की ते त्याचा उच्चार कसा करायचा हे जाणीवपूर्वक विसरून गेले. त्याचे नावाला अपवित्र होऊ नये म्हणून त्यांनी ते नाव वापरले नाही. मग कोणते नाव योग्य आहे? यहोवा आहे की याह्वे? कोणालाच माहीत नाही. पण मी आहे हे देवाचे नाव आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात देव निर्माण करता आहे. तो एलोहिम आहे, म्हणजे सर्वशक्तिमान देव, स्वयंभू. मी आहे तो आहे असा देव आहे जो इस्रायलच्या वंशजांना वाचवण्यासाठी मोशेला पाठवत आहे. स्तोत्र 135:13 मध्ये म्हटले आहे, हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकाल राहील. हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील. या वचनातील परमेश्वर या नावाचा अर्थ मी जो आहे तो आहे असा होतो. हे पाहणे महत्त्वाचे आहे की हे नाव देव आहे ही वस्तुस्थिती स्पष्ट करते. आता आपण मोशेची नेमणूक हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. उत्पत्तीचा 50वा अध्याय आणि 25 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे योसेफाला दिलेल्या अभिवचनाची पूर्तता करण्याची वेळ आली होती. देव खरोखर तुमची भेट घेईल. निर्गम याचा 3रा अध्याय आणि आता 15वं वचन आपण वाचूया. आणखी देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. देवाने अब्राम, इसहाक आणि याकोब यांना दर्शन दिले होते. हाच देव मोशेला इस्रायल लोकांकडे पाठवत होता आणि त्याला जी कार्यपद्धती अवलंबायची होती ती पुढील काही वचनांमध्ये दिली आहे. आणि यासाठी आपण वाचूया 16 ते 20 ही वचने. तू जा आणि इस्रायलाच्या वडील जनास जमवून सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्रामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर याने मला दर्शन देऊन म्हटले की माझे तुमच्यावर खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे. मिसर देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात तुम्हाला घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळव. तुझे सांगणे ते ऐकतील. मग तू आणि इस्रायलाचे वडीलजन मिसर देशाच्या राजाकडे जा व त्याला सांगा, इब्रियांचा देव परमेश्वर आम्हाला भेटला आहे, तर आमचा देव परमेश्वर याला यज्ञ करावा म्हणून आम्हाला 3 दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे. पण मला ठाऊक आहे की मिसर देशाचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही. त्याला भुजप्रताप दाखवल्याशिवाय तो जाऊ देणार नाही. मग मी आपला हात पुढे करून मिसर देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्याच्यावर करीन. मग तो तुम्हाला जाऊ देईल. देवाने मोशेला त्याची योजना आणि त्याने कोणता मार्ग अवलंबायचा आहे हे सांगितले आहे. त्याने इस्रायलच्या वडीलजनांना देवाने आखलेल्या सुटकेच्या योजनेविषयी अवगत करायचे आहे. त्यानंतर मोशे आणि ते वडीलजन यांनी फारोकडे जाऊन अशी परवानगी मागायची आहे की त्यांना आपला देव म्हणून राष्ट्राच्या वतीने यज्ञ अर्पण करण्यासाठी रानात 3 दिवसांचा प्रवास करून जाण्याची मुभा मिळावी. यामागील हेतू हा होता की फारोकडे जाऊन आम्ही कायमचे निघून कनान देशात परत जात आहोत असे त्याला थेट न सांगता इस्रायलच्या या योजनेची कल्पना त्याला अत्यंत हळुवारपणे द्यावी. देवाने मोशेला सांगितले की फारो इस्रायलला जाऊ देण्यास नकार देईल. या बाबतीत फारोने दिलेला नकार मिसर देशाच्या दैवतांविरुद्ध देवाने हाती घेतलेल्या मोहिमेचा प्रारंभ ठरेल. त्या मोहिमेनंतर देवाने जरी आपले महान आणि अद्भुत सामर्थ्य प्रकट केले तरी देखील फारो इस्रायलला जाऊ देण्यास ठामपणे नकारच देत राहील. त्यानंतर देव अशा काही पीडा म्हणजे संकटे आणेल ज्यामुळे फारोचे मन बदलेल आणि तो इस्रायलला मिसर देशातून निघून जाण्याची परवानगी देईल. इस्रायलची सुटका करण्याची देवाची एक निश्चित योजना आहे आणि तो त्यांची सुटका नक्कीच करणार आहे. पुढं आपण जाऊया 21 आणि 22 वचन. आणि या लोकांवर मिस्री लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन.
म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही. तर तुमची प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीपासून व आपल्या घरात बिराड करून राहणाऱ्या स्त्रीपासून सोन्या रुपयाचे अलंकार व पोशाख मागून घेईल. ते तुम्ही आपल्या मुलामुलींना घालाल. ह्या प्रकारे तुम्ही मिस्री लोकांना लुटाल. या वचनांमधील मागून घ्याल या शब्दाचा अर्थ चोरी करणे असा नसून थकीत वेतन वसूल करणे असा आहे. इस्रायल लोक हे वेतनाविना राबणारे गुलाम होते. शेकडो वर्षांच्या कामाचा मोबदला म्हणून आपले थकीत वेतन वसूल करावे असे परमेश्वराने त्यांना सांगितले. अशा प्रकारे अनेक वर्षांच्या कष्टाचा योग्य मोबदला घेऊनच ते मिस्र देशातून बाहेर पडणार होते. देव आपल्या लोकांची काळजी घेत होता. होय प्रियानो, देव आमची काळजी घेणार आहे. फक्त प्रश्न हाच आहे की काय आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. आपण आत्मपरीक्षण कराल काय? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तू आजही आमच्याबरोबर आहेस. तू आजही आम्हाला संरक्षण देणारा आमचा देव आहेस. आमची काळजी घेतो, आम्हाला सहाय्य करतोस, आम्हाला मार्गदर्शन देतोस. या प्रत्येक गोष्टींची आम्ही आठवण करून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू परमेश्वरा, एवढं असूनही आम्ही आमच्या जीवनामध्ये तुझ्यापासून बऱ्याच वेळा दूर जातो. प्रभूजी, तुला न आवडतील अशा गोष्टी आमच्याकडून होत असतात. परंतु बापा, आज आम्हाला कळलेलं आहे की तूच सामर्थ्यवान असा देव आहेस. आणि म्हणून ज्या प्रकारे इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी ज्या योजना तू आखल्यास, त्याच्याद्वारे आम्हाला कळलेलं आहे तुझ्या लोकांची काळजी घेणारा देव असं तू महान देव आहेस. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं आहोत आणि म्हणून तू आमची देखील काळजी घेणार आहेस हे आम्हाला कळलेलं आहे. आणि म्हणून तुझ्यावरती अधिक विसंबून राहण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या जीवनामधील प्रत्येक अशक्तपण तू दूर कर. आणि प्रभू परमेश्वर देवप्पा, तुझ्याद्वारे आमचं जीवन अधिक आशीर्वादित बनू दे. आणि म्हणून प्रभूजी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर, आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूची शांती आपणाबरोबर सदैव असो. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघळती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा.
तोची विवेक काटा करिता बोध फुटे मज फाटा देवळी नेत्र उघळती तेथुनी निघता झापळ पळती हरलो हरलो मी प्रभु देवा कैसी घडे तव सेवा कैसी घडे तव सेवा कैसी घडे तव सेवा हरलो हरलो मी प्रभु देवा कैसी घडे तव सेवा कैसी घडे तव सेवा. प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की देव योग्य वेळी आपल्या सेवकांना बोलावतो आणि त्यांना आपल्या कार्यासाठी तयार करतो. जळणाऱ्या झुडपातून देवाने मोशेला दाखवले की तो जिवंत, पवित्र आणि आपल्या लोकांची काळजी घेणारा देव आहे. त्याने इस्रायल लोकांची दुःख पाहिले आणि त्यांच्या सुटकेसाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. मोशे स्वतःला अयोग्य समजत होता, पण देवाने त्याला आश्वासन दिले, मी तुझ्याबरोबर असेन. यामधून आपण शिकतो की देव जेव्हा आपल्याला एखाद्या कार्यासाठी बोलावतो तेव्हा तो आपल्याला एकटे सोडत नाही. या अध्यायातून आपल्यासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. देव सामान्य लोकांचा उपयोग असामान्य कार्यासाठी करू शकतो, जर ते त्याच्या आवाजाला प्रतिसाद देतील. कदाचित आज देव आपल्या जीवनातही काहीतरी नवीन करण्यासाठी आपल्याला बोलवत असेल, म्हणून त्याचा आवाज ऐका, विश्वासाने पुढे चला आणि त्याच्यावर पूर्ण अवलंबून राहा. पुढील भागात आपण पाहणार आहोत की मोशे देवासमोर आपल्या कमजोरी कशा मांडतो आणि देव त्याला सामर्थ्य व मदत कशी पुरवतो. तोपर्यंत देवाच्या उपस्थितीत चालत राहा, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा आणि त्याच्या बोलवण्याला आज्ञाधारक राहा. प्रभूची कृपा, शांती आणि मार्गदर्शन सदैव आपल्या जीवनात राहो. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. सिप्पोरा या नावाचा अर्थ चिमणी असा आहे. आजचा प्रश्न, मिसर देशातून सुटका करण्यासाठी कोणाला पाचारण केले? ए. अहरोनाला, बी. वडिलजन, सी. मोशेला, डी. कोणालाच नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.